नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉ टूलबारमध्ये आर्क कमांडचा यूज करून डिफरंट आर्क आपण कसे ड्रॉ करतो हे पाहणार आहे. तर मी इथं आर्क वरती क्लिक केल्यानंतर हे इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे आर्क ड्रॉ करण्यासाठी. 3 पॉइंट मधून आपण ड्रॉ करू शकतो. स्टार्ट, सेंटर, एंड, स्टार्ट, सेंटर, अँगल, स्टार्ट, सेंटर, लेंथ, स्टार्ट, एंड अँगल, स्टार्ट, एंड डिरेक्शन, स्टार्ट, एंड रेडियस, सेंटर, स्टार्ट, एंड, सेंटर, स्टार्ट, अँगल, सेंटर, स्टार्ट, लेंथ आणि कंटिन्यू. हे असे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 ऑप्शन्स आहेत. 11 वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आर्क क्रिएट करू शकतो. आर्क ऍक्च्युअल मध्ये क्रिएट करायच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की तो आर्क कसा ड्रॉ होतो त्याचं थोडंसं व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही कर्सर स्थिर ठेवला कुठल्याही त्या कमांड वरती कुठल्याही आर्कच्या त्या सपोज हा स्टार्ट सेंटर लेंथ आहे इथं मी जर कर्सर स्थिर ठेवला तर तो ऍक्च्युअल मध्ये आर्क कसा क्रिएट होणार असं थोडंसं व्हिज्युअलायझेशन आपल्याला मिळतं. त्यामुळं ऍक्च्युअल मध्ये आर्क क्रिएट करायला जायच्या अगोदर थोडंसं हे सगळे ऑप्शन्स तुम्ही काय करा एक्सप्लोर करा. प्रत्येक ऑप्शनवरती जाऊन कर्सर स्थिर ठेवा जेणेकरून तुम्हाला थोडंसं व्हिज्युअलायझेशन कळेल. इथं जे पॉइंट मेन्शन केलेले आहेत प्रत्येक पिक्चरमध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जे ग्रीन कलर मध्ये दाखवलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो ऍक्च्युअल मध्ये कर्व आपण ड्रॉ करणार आहे किंवा ड्रॉ केला जातो तो रेड कलर मध्ये दाखवलेला आहे. प्रत्येक नावानुसार ते तिथं तसं दिसणारं पिक्चर तुम्हाला तिथं पिक्चर दिसेल. त्यातून थोडी तुम्हाला काय भेटेल आयडिया भेटेल की ऍक्च्युअल मध्ये तो कर्व कसा ड्रॉ. तर पहिल्यांदा आपण बघू 3 पॉइंट. 3 पॉइंट मधून आपण आर्क कसा क्रिएट करतो. इथं मेसेज काय डिस्प्ले होतो स्पेसिफाय द स्टार्ट पॉइंट ऑफ द आर्क. बेस 3 पॉइंट आपल्याला मेन्शन करावे लागतील. सपोज हा पहिला पॉइंट दिला त्याच्यानंतर आता बघा दुसरा पॉइंट मेन्शन करताना आपण आपल्याकडं 2 इनपुट आपण अजून देऊ शकतो. 2 इनपुट काय देऊ शकतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही लेंथ मेन्शन करू शकता फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट मधली आणि तुम्ही अँगल इथं मेन्शन करू शकता. जो अँगल इथं मी चेंज करतोय टॅब बटनचा यूज करून तुम्ही लेंथ फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट मधील आणि ती लाईन जी काय ड्रॉ होणार आहे त्याचा अँगल तुम्ही चेंज करू शकता टॅबचा यूज करून. आता हा मी सपोज सेकंड पॉइंट दिला. हा सेकंड पॉइंट झाला. आता त्याच्यानंतर पुन्हा मला थर्ड पॉइंट मेन्शन करायचा आहे. थर्ड पॉइंटला सुद्धा तुम्ही काय देऊ शकता. मी टॅब बटन प्रेस करतोय टॅबचा यूज करून टॅब बटनचा यूज करून तुम्ही लेंथ मेन्शन करू शकता आणि ती जी लाईन ड्रॉ होणार आहे त्या लाईनचं तुम्ही अँगल इनपुट करू शकता. हा तर हा असेल थर्ड पॉइंट. अशा पद्धतीनं 3 पॉइंट इथं फर्स्ट पॉइंट घेतला आपण इथं सेकंड पॉइंट घेतला आणि इथं थर्ड पॉइंट घेतला. 3 पॉइंटचा यूज करून आपण आर्क क्रिएट केला. त्याच्यानंतर आहे आता दुसरा ऑप्शन स्टार्ट सेंटर आणि एंड. स्टार्ट सेंटर आणि एंड म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इथं स्टार्ट पॉइंट मेन्शन करावा लागेल. कोऑर्डिनेट तुम्ही देऊ शकता. टॅबचा यूज करून तुम्ही कोऑर्डिनेट देऊ शकता. सपोज हा स्टार्टचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर म्हणतात ते स्पेसिफाय सेंटर पॉइंट. सेंटरचा पॉइंट आर्कचा आर्कचा जो काही सेंटर असणार तो आर्कचा सेंटर तुम्ही लोकेट करू शकता आणि त्याच्यानंतर ते म्हणतं की स्पेसिफाय एंड पॉइंट ऑफ द आर्क. स्टार्ट पॉइंट आपण दिला त्याच्यानंतर आपण सेंटर मेन्शन केला आणि त्याच्यानंतर आर्क. आता आर्क सुद्धा बघा हा आर्क आपण आपल्याला जिथं जाऊन थांबायचं आहे किंवा तो आर्क जिथं एंड करायचा आहे तिथं तो आर्क तुम्ही काय करू शकता एंड करू शकता. जर हा तो सपोज मी पॉइंट घेतला तर अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट सेंटर आणि एंड चा यूज करून आर्क क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन स्टार्ट सेंटर आणि अँगल. स्टार्ट सेंटर आणि अँगल सपोज मी स्टार्ट पॉइंट जर हा घेतला स्टार्ट पॉइंट हा घेतला त्याच्यानंतर आपल्याला सेंटर पॉइंट मेन्शन करायचा आहे. सपोज हा सेंटर पॉइंट इथं मी क्लिक केला आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन्शन करायचं आहे कुठलं पॉइंट थर्ड पॉइंट मेन्शन करण्यासाठी आपल्याला काय आहे इन्क्लुडेड अँगल आहे. इथं बघा आम्ही अँगल हा व्हेरी होतोय. अँगल हा सपोज इथं आता 12 आहे. 12, 30, 50, 120, 30, 40 हा मी जसा इथला अँगल जो का आहे अँगल इन्क्लुडेड अँगल जसा मी व्हेरी करेन तसा तो आर्क काय होतोय क्रिएट होतोय. तुम्ही जिथं जाऊन थांबाल तिथं तो आर्क एंड. ओके तो अँगल इन्क्लुडेड अँगल जो आपण दिला त्या इन्क्लुडेड अँगल नुसार तो आर्क तिथं क्रिएट होईल.
तो स्टार्ट पॉईंट दिला आपण, सेंटर पॉईंट दिला आणि तो इन्क्लुडेड अँगल मेन्शन केला, आर्क क्रिएट झाला. नेक्स्ट ऑप्शन स्टार्ट, सेंटर आणि लेंथ. 3 गोष्टी पाहिजेत. सपोज स्टार्टिंग पॉईंट हा आहे, त्याच्यानंतर सेंटर पॉईंट सपोज मी इथं कुठेतरी घेतला आणि त्याच्यानंतर इथं पहा लेंथ मेन्शन करावी लागते आपल्याला ह्या आर्कची जी काय असणारी लेंथ. लेंथ स्पेसिफाय लेंथ ऑफ द कॉर्ड. तर कॉर्डची लेंथ तुम्ही इथं मेन्शन करू शकता आणि त्याच्यानुसार हा इथं आर्क क्रिएट होतो. सपोज मी इथं कुठेतरी जाऊन क्लिक केलं एवढ्या डिस्टन्ससाठी 990 डिस्टन्ससाठी, तर हा असा आर्क क्रिएट होईल. ठीक आहे. तर हा आपण स्टार्ट, सेंटर आणि लेंथचा यूज करून आर्क क्रिएट केला. त्याच्यानंतर आहे आता स्टार्ट, एंड आणि अँगल. स्टार्ट, एंड आणि अँगल. सपोज स्टार्टिंग पॉईंट हा इथं कुठेतरी घेतला, त्याच्यानंतर आपल्याला एंड पॉईंट मेन्शन करायचा आहे, हा एंड पॉईंट मेन्शन केला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मेन्शन करायचं आहे, इन्क्लुडेड अँगल मेन्शन करायचा आहे. इथे अँगल बघा, कुठला अँगल आहे हा, तो एक लाईन आहे आणि आपण स्टार्टिंगचा जो काही पॉईंट घेतलेला आहे त्या स्टार्टिंगच्या पॉईंट मधून पास होणारी ही लाईन आहे. अँगल जसा व्हेरी होतो, अँगल जसा मी व्हेरी करतोय त्या व्हेरिएशन नुसार तिथं असणारा आर्कचा शेप काय होतोय, चेंज होतोय. सपोज मी ही अँगल इथं कुठेतरी घेतला तर 134 डिग्री अँगलला हा असा आर्क क्रिएट सपोज समजते. तर हा आर्क स्टार्ट, एंड आणि अँगलचा यूज करून क्रिएट केला. त्याच्यानंतर आहे स्टार्ट, एंड आणि डिरेक्शन. स्टार्ट, एंड आणि डिरेक्शन म्हणजे सपोज स्टार्टिंग पॉईंट आपण मेन्शन केला इथं कुठेतरी, त्याच्यानंतर एंड पॉईंट ऑफ आर्क, एंड पॉईंट सपोज आपला इथं कुठेतरी आहे आणि त्याच्यानंतर स्पेसिफाईड द टेंजंट डिरेक्शन फॉर द स्टार्ट पॉईंट ऑफ द आर्क. टँजंट आहे आणि हा टँजंट स्टार्ट पॉईंट मधून पास होते. म्हणजे हा इथं जी रेड कलर मध्ये दिसणारी जी काही लाईन, सॉरी रेड किंवा ऑरेंज कलर मध्ये दिसणारी जी काही लाईन आहे, ती लाईन ही हा जो आर्क क्रिएट होणार आहे त्या आर्कला टँजंट आहे. पहा मी जसा हा अँगल चेंज करतोय त्याच्यानुसार ती लाईन सुद्धा मूव्ह होते, पण ती लाईन ही काय आहे, त्या कर्वला टँजंट आहे. तर हा टँजंट सपोज मी इथं कुठेतरी घेतला ह्या अँगलला, तर हा असा आर्क क्रिएट होईल. तर हा झाला स्टार्ट, एंड आणि डिरेक्शनचा यूज करून. नेक्स्ट आहे स्टार्ट, एंड आणि रेडियस. स्टार्ट, एंड आणि रेडियस. आपल्याला स्टार्ट द्यावं लागेल, स्टार्टिंग पॉईंट. सपोज स्टार्टिंग पॉईंट हा आहे, त्याच्यानंतर सपोज एंड पॉईंट इथं कुठेतरी घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मेन्शन करावी लागते, स्पेसिफाय रेडियस ऑफ आर्क. म्हणजे इथं हे डिस्टन्स जसं व्हेरी होईल तसं तो आर्कचा शेप काय होतोय, चेंज. आर्कचा शेप चेंज होतोय इथं 626, 34 हे डिस्टन्स किंवा ही रेडियस जशी चेंज होते तसा आर्क आपण व्हेरी करू शकतो. आर्कमध्ये व्हेरिएशन आपल्याला इथं ऑब्झर्व होतं. सपोज मी इथं कुठेतरी कमांड एंड केली तर हा असा आर्क क्रिएट होईल. हा झाला स्टार्ट, एंड आणि रेडियस. नेक्स्ट इज सेंटर, स्टार्ट आणि एंड. आपल्याला 3 गोष्टी पाहिजेत. सेंटर, त्याच्यानंतर सपोज स्टार्ट इथं आहे कुठेतरी, हा आर्कचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर हा आर्कचा एंड पॉइंट आहे. इथं तुम्हाला ऑब्झर्व होत असेल की एंड पॉइंट कुठं असावा, हे इथं हा अँगल जो दिसतो आपल्याला, अँगल स्पेसिफाय एंड पॉइंट ऑफ द आर्क. एंड पॉइंट इथं कुठेतरी सपोज मी घेतला, एंड पॉइंट इथं कुठेतरी घेतला, अँगल दिसतो आपल्याला 154 डिग्री. तर हा असा आर्क आपण क्रिएट केला. इथल्या ऑप्शनला सेंटर, स्टार्ट आणि एंड यानुसार. त्याच्यानंतर आहे सेंटर, स्टार्ट आणि अँगल. सेंटर, स्टार्ट आणि अँगल 3 पॉईंट पाहिजेत. सपोज स्पेसिफाय द सेंटर पॉईंट ऑफ द आर्क. सेंटर पॉईंट घेतला, त्याच्यानंतर स्टार्ट पॉईंट घेतला आणि त्याच्यानंतर हा असेल तुमचा एंड पॉईंट. हा आपल्याला द्यावा लागेल. इन्क्लुडेड अँगल आपल्याला मेन्शन करावं लागेल. इन्क्लुडेड अँगल आपण दिला तर त्याच्यानुसार आपल्याला तो कर्व आर्क आपल्याला तिथं क्रिएट करता येईल. सपोज मी 155 डिग्रीला घेतला, 155 डिग्रीला घेतला तर हा असा आपल्याला आर्क तिथं क्रिएट. तो हा झाला सेंटर, स्टार्ट आणि अँगल. नेक्स्ट सेंटर, स्टार्ट आणि लेंथ. सेंटर, स्टार्ट आणि लेंथ म्हणजे सपोज स्पेसिफाय द सेंटर पॉईंट ऑफ द, हा सेंटर पॉईंट आहे
स्पेसिफाय द स्टार्ट पॉइंट ऑफ द आर्क. हा सपोज स्टार्टिंगचा पॉइंट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्पेसिफाय द कॉर्ड लेंथ. ही कॉर्ड लेंथ आहे. ही कॉर्ड लेंथ दिसते इथं आपल्याला. ही लेंथ जशी व्हेरी होईल तसा तो एंड पॉइंट काय होतोय, मूव्ह होतोय. आपल्याला कुठेतरी जाऊन थांबावं लागेल. जी आपली जशी रिक्वायरमेंट असेल तर ह्या कॉर्ड लेंथ नुसार सपोज मी 8273 ला एवढ्या डायमेन्शनला थांबलो. हा असा इथं आर्क क्रिएट. तर हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ज्या वेगवेगळ्या ऑप्शन्सनी आपण काय करू शकतो, आर्क क्रिएट करू शकतो. आता एक शेवटचा ऑप्शन राहिला तो म्हणजे आर्क मध्ये कंटिन्यू. सपोज मी एक अगोदर आर्क क्रिएट केलेला आहे. सपोज मी 3 पॉइंट आर्कचा यूज करून हा असा एक आर्क इथे क्रिएट केलेला आहे. कंटिन्यू आर्क म्हणजे काय, मी जस्ट इथं कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर हा आर्क पहिला ड्रॉ केलेला आर्क जिथं एंड झालेला आहे त्या एंड पॉइंट पासूनच पुढचा जो आर्क आहे तो क्रिएट होईल. त्या आर्क साठी आपण मग काय करू शकतो, त्याची लेंथ मेन्शन करू शकतो आणि त्याचा तो अँगल जो काय आहे टॅबनुसार चेंज केल्यानंतर आपल्याला तिथे लेंथ दिसते आणि अँगल दिसते. तर लेंथ आणि अँगल मेन्शन करून आपण काय करू शकतो, तो आर्क कंटिन्यू करू, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. तर मी इथे क्लिक केल्यानंतर हा असा आर्क क्रिएट होईल. तर हे इतके व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आर्क क्रिएट करण्यासाठी. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण किंवा ड्रॉइंगमध्ये जे डिटेल्स आहेत त्यानुसार आपण हे क्रिएट करू शकतो आर्क्स. ओके, थँक्यू.